कॉकरोच जनता पार्टीनं पुढची भूमिका जाहीर केली आहे। पुढच्या महिन्यापासून सीजेपी देशभरात दौरा करणारे क्या बोलती पब्लिक या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या समस्या कॉकरोच जनता पार्टी जाणून घेणार आहे। कॉकरोच जनता पार्टीनं आपला पुढचा अजेंडा क्लिअर केलाय। सप्टेंबर महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टी देशभराचा दौरा करून क्या बोलती पब्लिक ही मोहीम सुरू करणार, ज्यात देशवासियांच्या समस्या सीजेपी जाणून घेणार आहे। विशेषतः बेरोजगारीवरून सीजेपी आवाज उठवणार आहे। येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे। जेवढे बेरोजगार आहेत त्यापैकी 80% बेरोजगार असे आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहे। तर आपल्या देशात आपल्या देशाच्या तरुणांना असं वाटतंय की आज आम्ही शिकून काही चुकी केलेली आहे का? कारण की जे लोक शिकले नाही, जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहेत, ते निर्णय घेत आहेत। पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली, कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय? अशिक्षित लोक ठरवत आहेत। अमृता फडणवीसांनीही जनजींच्या आंदोलनावर वक्तव्य केले। नीटच्या पेपरफुटीचा कॉकरोच जनता पार्टीचा विषय बरोबरच होता, पण नंतर देशद्रोही तत्व आंदोलनात घुसलं असं अमृता फडणवीसांनी म्हटलंय। जेनझी जी होती, खरी जेनझी आपली देशाची, त्यांनी मुद्देच उचलले दरवेळेस। कॉकरोच जनता पार्टीनी जो आधी पॉईंट उचलला होता नीटचा, तो रेलिव्हेंट होता आणि गव्हर्नमेंटनी प्रोॲक्टिव्हली त्याच्यावर ॲक्शन्स केले आणि आधीपासून करत होते, बिफोर दे रेज दिस। पण त्याच्यानंतर त्यात अँटी सोशल एलिमेंट्स आले, ज्याच्याने ते सगळं तंत्र बिघडलं। तर मला वाटतं जेनझी इज देअर अँड देअर फॉर अस टू गाईड अस इन फ्युचर। आणि हे जे एलिमेंट्स आहेत यांचा विचार न करता जेनझी, जेन अल्फाला आपल्याला त्यांचं ड्यू क्रेडिट द्यायला पाहिजे। इकडे मुंबईत सरसंघ चालकांनीही जनजींसोबत संवाद साधला। जनजी सर्वात प्रामाणिक पिढी आहे असं मोहन भागवत म्हणाले। मुझे लगता है कि ये जो नई पीढ़ी है जेन जी जेन अल्फा, ये अभी जो हमारी एग्जिस्टिंग पीढ़ी है उससे ज़्यादा ऑनेस्ट है। अरे वाह, बढ़िया है। और देशभक्ति और सेवा का ऑनेस्ट अपील उसमें चलता है। कई बार ऐसे भी लगता है कि प्रोटेस्ट पे हम निकल आए तो लोग हमें एंटी नेशनल बुला देंगे। हाँ, लोग हमें बोलेंगे सेइंग दैट दिस पीपल आर एजेंट्स ऑफ सम कंट्री एंड सो एंड सो। तो सर नहीं, इसमें वो मैं कह रहा हूँ ना, इसमें मैं कह रहा हूँ हाँ, कि जेन जी अगर एजिटेशन कर रही है तो एंटी नेशनल तो है नहीं, अपने लोग हैं, अपनी नेक्स्ट जनरेशन है। जी सर, इस अपनेपन से डायलॉग का साथ मैंने बोला अपनापन चाहिए, संबंध चाहिए, वो हमारा संबंध है, उसका रिकॉग्निशन चाहिए, तब ये डायलॉग होता है। वहाँ की बात हमको समझ में आती है, हमारी बात वहाँ समझ में आती है, ये होता है, तो होना चाहिए। सीजेपीचं आंदोलन हाताळण्यावरून सरकारवर देशभरातून टीका झाली, पण आता संघानं जेनजींसोबत चर्चेसाठी पुढाकार घेतलाय। छत्रपती संभाजीनगरहून ज्ञानेश्वर लोंढेसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।